या ठिकाणी ज्यांनी हे पुस्तक छपाई करून दिलेलं आहे आणि ज्या 21 लोकांचं ज्यांचं या पुस्तकामध्ये लिहिलं, परंतु अतिशय आकर्षक असं पुस्तक त्यांनी तयार करून दिलं. आणि आज सविस्तर या पुस्तकामधल्या व्यक्तिमत्वाबद्दल जे बोलणार आहे ते आदरणीय प्राचार्य डॉक्टर देवमत कावडी सर. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मगाशी मला तुम्हाला सांगितलं की ज्यांचं घर लहान आहे पण ग्रंथालय मोठं आहे, जे घरापेक्षा ज्यांचं ग्रंथालय मोठं आहे आणि ग्रंथालय चळवळीमध्ये जे अनेक वर्ष काम करत आहेत 30-35 वर्षापासून, असे नागपूर विभागाचे ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह शिक्षक भारती संघटनेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊरावजी पत्रे सर या ठिकाणी उपस्थित असलेले आणि देवमत कावडी सरांसोबत त्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये खूप त्याचा मोठा वाटा आहे. आणि हे अतिशय जे सुंदर असं मला मुखपृष्ठ दिसते ते मुखपृष्ठ ज्यांनी बनवलं आहे ते आदरणीय डॉक्टर विराज गडबे सर. या असलेल्या आमच्या वहिनी उज्ज्वलाताई डांगे. त्याचप्रमाणे हे पुस्तक आपण कदाचित लिहू शकलो नसतो, परंतु 3 वर्षापूर्वी आपले सेवानिवृत्त शिक्षक आणि ज्यांनी लोकमत असेल किंवा महाविदर्भ बऱ्याच वृत्तपत्रामध्ये त्यांनी पत्रकारितेचं काम केलं एकेकाळी, म्हणजे डॅशिंग म्हणून त्यांनी पत्रकारिता त्यावेळेस गाजवली होती, ते राकेश चिस्पाले सर. आणि कवी असलेला लेखक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, नागपूर उच्च न्यायालयाचा मोठा वकील, माझा मित्र ॲडव्होकेट भूपेश पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांच्यावर मी हे लिहिलं आहे ते 21 लोकांपैकी काही लोक आत्ताही म्हणजे कामातच आहेत. म्हणजे सकाळी मी परशुरामजी ननावरेंना फोन केला तर ते आत्ताही गडचिरोली जिल्ह्यामध्ये बाईकला गेले पोळी पळायसाठी, म्हणजे संबंध जुळवण्यासाठी. त्यांच्यावर लिहिलं, त्यांची मुंबईची शाळा मोठी शाळा आहे, परंतु चिस्पाले सरांनी त्याच्याकडे पेपर दिले आणि ते पेपर आत्ताही वाटत होते. ते रामदास कावडी सर. कार्यक्रम सुरू झाला आणि एक ट्रे आणला आणि पत्रकार मंडळी, आमचे सगळे मित्रमंडळी, साहित्य मंडळी, इतर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मित्रमंडळी यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाला. कार्यक्रम 12:30ला सुरू होतो, तो 12:30ला सुरू झाला. अनेक लांबून आले, मला मित्रता सर्वांनी एकत्र करून आलाय पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. असं अनेक मित्रमंडळी आलेली आहे. या ठिकाणी आवर्जून आपले डॉक्टर धनराज परमकर सर, त्यांचं विशेष अभिनंदन. कालच झाडीबोली साहित्य मंडळाचं समोरचं जे साहित्य संमेलन आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्याचं काल अध्यक्षाचं त्यांनी त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे. त्यांच्या ठिकाणी स्वागत आहे. 15-20 दिवसापूर्वी त्यांचा एक ठिकाणी अपघात झाला, तरी सुद्धा ते चंद्रपूर वाया ब्रह्मपुरीकरच चिमूरला आले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत.